घर खरेदी केलं, ते भाड्याने दिलं, महिन्याला अकाउंटवरती भाडे जमा व्हायला सुरुवात झाली की घरमालकाची जबाबदारी संपली असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा. हा गैरसमज आता चांगलाच महागात पडू शकतो. कारण तुमच्या घरामध्ये कोण राहतोय, तो कुठून आलाय, त्याचं नाव काय, गाव काय, त्याची हिस्ट्री काय आहे, ओळखपत्र खरं आहे का, हे सगळं तपासणं आणि भाडेकरूची माहिती पोलिसांना देणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या गोष्टी न करणाऱ्या घरमालकांवरती पुणे पोलिसांनी आता कारवाई करायला सुरुवात केली आहे. भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवून न घेणाऱ्या 150 पेक्षा जास्त घरमालकांवरती आता गुन्हे दाखल झालेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेफिकीर राहणाऱ्या घरमालकांवरती चांगलाच चाप बसणार आहे. आता हे एकंदरीतच प्रकरण काय आहे ते सगळं आपण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. तर देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी, नोकरदार, कामगार, व्यावसायिक आणि विविध कारणांसाठी नागरिक पुणे शहरात भाड्यानं घर घेऊन राहतात. त्यामुळे सध्या घर बांधायची आणि भाड्यानं द्यायची हा ट्रेंड पुण्यात जोरदार सुरू आहे. नावाला एक करार करायचा आणि भाडे खात्यात जमा करायचे, मात्र भाडेकरूंची योग्य पडताळणी न करताच घर भाड्यानं देण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनात आलं आणि त्यामुळे आता हा सगळा प्रकार पोलीस कारवाईतून उघड झालाय. पुणे शहरात नुकताच मिळालेल्या माहितीनुसार विविध पोलीस ठाण्यांमध्ये मिळून 170 गुन्हे दाखल झालेले आहेत. भाडेकरूंची माहिती न दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे घर भाड्याने देताना घरमालकांनी कुठल्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे ते पाहूयात. तर भाडेकरूचं ओळखपत्र तपासा, त्याच्याशी करार करा, कायमचा पत्ता आणि संपर्क क्रमांक घेणं जरुरी आहे. कागदपत्रांची आवश्यक पडताळणी करा आणि यासोबतच भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोंदवणं, त्यांची माहिती देणं हे गरजेचं आहे. करारातील माहिती अचूक आहे याची खात्री देखील आपण केली पाहिजे. यासाठी वकिलाची जरी गरज पडली तरी सुद्धा त्याला हाताशी घेऊन या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संशयास्पद माहिती आढळल्यास पोलिसांना लगेच त्याची माहिती देणंही तेवढंच गरजेचं आहे. पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावरती ही माहिती भरायची सुविधा देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे भाडे करार करताना IGR म्हणजेच आय संहिता प्रणालीमध्ये नागरिकांनी भरलेली माहिती CCTNS प्रणालीद्वारे पोलिसांना उपलब्ध होते. म्हणजे आता मला माहितीच नव्हतं असं म्हणून सहज सुटका होणार नाहीये. आणि जर भाडेकरूची माहिती न देता घर भाड्याने दिलं तर संबंधित आदेशाचं उल्लंघन आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार कारवाई होऊ शकते. पुणे पोलिसांची विशेष शाखा अशा घरमालकांवरती लक्ष ठेवून आहे आणि कारवाई देखील करते. त्यामुळे घरमालकांनो, भाडेकरू चांगला आहे की नाही, हे फक्त वेळेवर भाडं देतो की नाही यावर ठरवू नका. याची ओळख, माहिती, कागदपत्र आणि आवश्यक पडताळणी पूर्ण करा आणि मगच आपली खोली भाड्यानं द्या. कारण उद्या तुमच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीमुळे काही गंभीर प्रकार घडला तर पहिला प्रश्न तुमच्याकडे येऊ शकतो की भाडेकरू कोण होता आणि त्याची माहिती तुम्ही पोलिसांना का दिली नाही. म्हणून घर भाड्यानं द्या, पण डोळे उघडे ठेवून द्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.